हिवाळा सुरू झालेला आहे, तर हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये हिरव्या पालेभाज्या मिळत असतात. सोबतच कांद्याची पात, ज्याला आपण कांद्याची चोपसुद्धा म्हणतो, तीसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये हिरवीगार मिळत असते. तर याच कांद्याच्या चोपीची आपण आज रेसिपी पाहणार आहोत. एकाच व्हिडिओमध्ये 3 प्रकारच्या रेसिपी आपण पाहणार आहोत. चला रेसिपीला स्टार्ट करूयात. त्यासाठी एक जुडी कांद्याची पात म्हणजेच कांद्याची चोप घेतलेली आहे, स्वच्छ निवडून घेतली. हिला जमेल तेवढी बारीक कट करून घ्यायचं सर्वात अगोदर. बारीक कट केलेली कांद्याची पात मी स्वच्छ धुवून घेतलेलं होतं आणि 10 मिनिटांसाठी पाणी निथळण्यासाठी ठेवलं. सर्व पाणी निघाल्यानंतर एक मोठा परात घेतलं. यामध्ये सर्व कांद्याची पात टाकून घ्यायची आहे. आता इथे आवश्यकतेप्रमाणे 3 ते 4 मिरच्या घेतल्या, आल्याचा तुकडा आणि 1 चमचा भरून जिरे घेतले. याला मिक्सरमध्ये क्रश करून घ्यायचं. तर पाणी न घालता मी वाटण करून घेतलं. हे सर्व यामध्ये घालायचं. तिखटपणा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲडजस्ट करू शकता. आता यामध्ये भरपूर असा कोथिंबीर घालायचा. बारीक कट केलेला मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे, हे सुद्धा घालायचं. टोमॅटो लहान असतील तर 2 घालू शकता. यामध्ये खूप छान टेस्ट येते. 1 चमचा धने पावडर घेतली. हळद घेतलेली आहे, यामुळे कलर खूप भारी येतो. अर्धा चमचा लाल तिखट वापरायचं, मिरचीसुद्धा वापरलेली होती. चवीनुसार मीठ घालायचं. 1 चमचा तेल घालायचं, तेलामुळे छान सॉफ्ट होतात. आणि हे सर्व व्यवस्थित एकदा एकजीव करून घ्यायचं. मीठ घातल्यामुळं याला पाणी सुटत असतो, एक्स्ट्रा पाणी वापरायची आपल्याला गरज पडणार नाही. सर्व एकदा एकजीव झाल्यानंतर आपण यामध्ये तांदळाचं पीठ घालूया. तर मी इथे 1 वाटी आणि अर्धा वाटी म्हणजेच 1.5 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. लागेल तसं आपण आणखी यामध्ये घालू पीठ. हे व्यवस्थित अशाच पद्धतीने एकजीव करून घ्यायचं. इथे मला पीठ थोडं कमी वाटत आहे, तर आणखी मी इथे अर्धा वाटी तांदळाचं पीठ घालते. म्हणजे इथे मी 2 वाटी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. तर अशाच पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे सर्व. म्हणजेच घट्टसर गोळा तयार करायचा आहे, एकदम पातळसर सैलसर नको. तर अशा पद्धतीने गोळा तयार झाला. चाळणी घ्यायची आहे, तिला सर्व साईडने एकसारखं असं तेलाने ग्रीस करून घ्यायचं. तुमच्याकडे स्टीलची चाळणी असेल तरीही चालेल, ती सुद्धा घेऊ शकता वाफवण्यासाठी. तर सर्व साईडने तेल लावून घेतलं. याला एका साईडला ठेवायचं. हाताला थोडं पाणी लावायचं, म्हणजे बॅटर हाताला चिकटत नाही. आणि अशा पद्धतीने हातावरती घेऊन रोल तयार करायचं आहे छोटं. याला आपण मुठे म्हणतो. विदर्भामध्ये भरपूर प्रमाणात या पद्धतीचे मुठे तयार केले जातात. याला थोडं मुठाचा आकार द्यायचं आणि चाळणीमध्ये ठेवायचं. व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे थोडं बोटांचा आकार तिथे उमटवायचा आहे आणि सर्व मुठे तयार करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने थोडं गोळा हातावरती घ्यायचं, थोडं रोल करायचं आणि मुठ्यांचा आकार देऊन सर्व मुठे मी तयार केले. आता 2 ते 3 मुठ्यांचं इथे पीठ बाकी आहे, तर याचं मी रोल करून घेणार आहे. कारण आपण एकाच पिठापासून 3 वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तयार करणार आहोत. त्यासाठी अशा पद्धतीने मी एक रोल तयार करून घेतला. यालासुद्धा चाळणीमध्ये ठेवायचं. तयार केलेला रोल चाळणीमध्ये ठेवायचं. सर्व मुठे आणि रोल तयार झाले. याला एका भांड्यामध्ये स्टीम करण्यासाठी ठेवायचं. तर इथे पाणी ठेवलं. पाण्यावरती चाळणी ठेवायची. वरच्या साईडने झाकण लावून याला 10 ते 15 मिनिटे वाफवण्यासाठी ठेवायचं आहे. तर 15 मिनिटे झालेली आहेत. चेक करूयात. हाताला काहीही चिकटत नाही आहे, म्हणजे समजायचं की मुठे छान रेडी झालेले आहेत खाण्यासाठी. याला थंड होण्यासाठी साईडला काढून ठेवायचं. तर पाहू शकता थंड झालेले आहे. तर छान थंड झालेले आहेत मुठे. याला आपण 3 भागामध्ये डिवाइड करून घेऊया, म्हणजे आपण 3 रेसिपी तयार करणार आहोत त्यासाठी. तर इथे 4 ते 5 मुठे वेगळे काढून घेते. इकडे दुसरी रेसिपीसाठी पण काढून घेते एका साईडला मुठे. आणि ते रोलसुद्धा मी काढून घेतलेला आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तयार करायच्या आहेत त्यासाठी.
तर सर्वात अगोदर एका प्लेटमध्ये मोठे ठेवणार आहे. मोठे खायला खूप छान वाटतात, एकदम हेल्दी आहेत. बिना तेलाचा वापर करून मस्त रेसिपी तयार होते. नक्की तयार करा मोठे. आता दुसरी रेसिपी आहे. मी इथे रोल घेते. याला सुरीच्या सहाय्याने कट करून घ्यायचं आहे. तर मी कट करून घेतलं, पाहू शकता अशा पद्धतीने रोल. आता गॅसवरती पॅन ठेवलं. पॅनमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं. तेल छान व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे. छान गरम झालं की यावरती सर्व रोल ठेवून घ्यायचे अशा पद्धतीने आणि तेलावरती थोडं फ्राय करून घ्यायचं आहे. तर कढईमध्ये जेवढे जमतील तेवढे इथे रोल घातले. एका साईडने छान 1 मिनिट शिजवून घ्यायचं, फ्राय करून घ्यायचं. आता याची साईड चेंज करून दुसऱ्या साईडने सुद्धा थोडं गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. मस्त बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून मऊसर अशा पद्धतीची रेसिपी तयार होते एकाच बॅटरपासून. आता याला काढून घ्यायचं आहे. ही झाली आपली दुसऱ्या पद्धतीची रेसिपी. आता तिसऱ्या रेसिपीसाठी आपण जे मोठे ठेवलेले होते त्यांना अशा पद्धतीने फोडून घ्यायचं आहे. सर्व जमतील तेवढे बारीक आकारामध्ये तोडून घ्यायचं आहे. तर पाहू शकता सर्व मोठे मी तोडून घेतले. आता त्याच पॅनमध्ये 1 चमचा तेल घालायचं. तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालायचं. बारीक कट केलेला कांदा परतून घ्यायचं या तेलावरतीच. सोबतच हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालायचा आहे. यांना छान असं परतून घ्यायचं तेलावरती. इथे सुक्या मसाल्यांमध्ये मी इथे थोडीशी हळद आणि लाल तिखट घालणार आहे चवीसाठी. आपण अगोदरसुद्धा मिरची आणि तिखट वापरलेलं होतं त्यामुळे कमी वापरायचं. चवीनुसार थोडं मीठ वापरायचं. व्यवस्थित एकजीव करून झालं, मसाला शिजलं की यामध्ये फोडून घेतलेले मोठे घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. सर्व मसाला मोठ्यांच्या तुकड्यांना लागेल अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आणि 5 ते 7 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. वरून भरपूर असा कोथिंबीर घालायचा ज्यामुळे टेस्ट एकदम भारी येईल. तर ही तिसरी रेसिपीसुद्धा तयार झालेली आहे, पाहू शकता. आपली पहिली रेसिपी होती मोठे, दुसरी होती रोल आपण जे थोडे फ्राय करून घेतलेले होते तेलावरती ते, आणि तिसरी म्हणजे फोडणीचे मोठे. तर तुम्हाला या 3 पैकी कोणती रेसिपी सर्वात जास्त आवडली आणि कोणती रेसिपी खायला आवडेल नक्की कमेंट्स करून सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.